तर मला बऱ्याच जणांचे फोन येतात, मित्र आहेत जे आधी क्लास केलेले आहेत, ज्यांना थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ट्रेडिंग करायचं आहे. त्यांचा एकच प्रश्न असतो की सर सोन्यामध्ये करावी, चांदीमध्ये करावी का कशामध्ये ट्रेडिंग करावी? तर नमस्कार, मी विराज जमदाडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटर पुणे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की सोन्याचं मी थोडंसं डिस्क्रिप्शन मध्ये कधी 2-4 गोष्टी सांगितल्या होत्या की कसं डिमांड आणि सप्लायवर गोष्टी अवलंबून राहतात. तसं त्याचप्रमाणे सोनं आणि चांदी याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून राहतात. गेल्या वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर सोन्याचा जो काय भाव होता तो 65 ते 70 हजार रुपये होता आणि चांदीचा जो रेट होता तोही त्याच्या आसपासच खेळत होता. या 2 वर्षामध्ये किंवा या वर्षभरामध्ये जर बघितलं तर चांदी दिवाळीमध्ये 1,08,000 रुपयापर्यंत गेली होती आणि सोनं आता जर बघितलं तर 94 ते 95 हजार रुपयाचा हाय मारलेला आहे. तर जर ऍज कम्पेअर टू जर बघायला गेलात ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून, ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून, तर सिल्वरचे ब्रिक्स येतात, 1-1 किलोचे चांदीचे ब्रिक्स येतात, त्याच्यामध्येही तुम्ही इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि सोन्यामध्ये बरेच लोक काय करतात चुका की सोन्यामध्ये कसं असतं की लेडीजला म्हटलं की आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ते दागिने घेणार, कुठे काही गोष्टी घेणार, तर दागिन्यामध्ये मेकिंग चार्जेस आले, त्याच्यामध्ये जीएसटी तर लागतोच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. परत एक टीसीएस म्हणून एक टॅक्स लागतो, तोही लागतो. तर या सर्व गोष्टी मिळून जर 90,000 रुपयाचं जर सोनं असेल तर ते तुम्हाला मिळते 1,05,000 रुपयाला. आणि विकायला गेल्याच्या नंतर त्याची परत घटनावळ आली म्हणजे काय, मेकिंग चार्जेस वजा होणार, सगळ्या गोष्टी वजा होणार, फक्त सोन्याचे पैसे मिळणार. तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून जर फक्त काम करणार असाल किंवा ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जर काम सोन्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर फक्त सोन्याच्या 10-10 ग्रॅमच्या ब्रिक्स मिळतात, ज्याला आपण बिस्किट म्हणतो, ते घेतले किंवा वळ्याच्या अंगठ्या मिळतात ज्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस कुठल्याही प्रकारचे लागत नाहीत. ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातून पाहू शकता. आणि सिल्वरला तर टोटली तुम्हाला जसं सांगितलं आहे मी की बिस्किट येतात सिल्वरची. माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये. तर ऍज अ इन्व्हेस्टर मी तुम्हाला सांगितलं काय करायचंय. आणि ऍज अ कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जास्तीची अपेक्षा नाहीये, 30 ते 50 हजार रुपयाचा फंडची अपेक्षा आहे. कारण काय आहे, व्हॉल्यूम कुठे जनरेट होतो, कशा पद्धतीने होतो, सेशन वाईज ट्रेडिंग कसं केलं जातं, त्याच्यामध्ये काय व्हॉलॅटिलनेस असतो, आणि न्यूज बेस्ड ट्रेड कसे केले जातात. बऱ्याच ठिकाणी न्यूज बेस्ड ट्रेड केले जात नाहीत, पण बाईंगची कॅन्डल बनतीये म्हणजे 2,000 पॉईंट जर चांदी वर जातीये तर ती मूर्ख नाहीयेत लोक की जे 2,000 मध्ये बाईंग करतायत. ठीक आहे, तर आपल्याला ती वाचता आली पाहिजे. तर कशा पद्धतीने वाचायच्या आहेत, काय त्याचा सक्सेस रेशो आहे, त्याचं बॅक टेस्टिंग केल्याचा काय सक्सेस रेशो आहे, तर या पद्धतीची सर्वात अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुम्हाला खरंच काम करायचं असेल किंवा खरंच नॉलेज घ्यायचं असेल तर खाली दिलेला नंबर आहे, खाली दिलेल्या नंबरला फोन करा तुम्ही किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला इत्तमभूत माहिती व्यवस्थित पद्धतीने प्रोव्हाइड केली जाईल. आधी 15 दिवस झूम मीटिंग अटेंड करा, आमचे ट्रेड किती जनरेट होतात हे पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की एवढ्या पैशामध्ये 50 रुपये आपण चार्जेस करतो एका महिन्याचे, तर अशा पैशामध्ये जर तुम्हाला जर मिळतंय का नाही मिळतंय या सर्व गोष्टी तुम्ही अनुभव घ्या आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्या. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका किंवा माझ्याकडूनही तुम्हाला कुठलाही फोर्स येणार नाही की बाबा क्लासला या, काय झालं क्लासला. 1000 लोकांमधले 200 लोक ट्रेडर बनू शकतात, आय ऍग्री. कारण शाळेमधला कुठलाही मुलगा, प्रत्येक मुलगा पहिला येऊ शकत नाही. त्याच्या मागे त्याचे किती कष्ट आहे, त्याचा किती विश्वास आहे त्या स्ट्रॅटेजीवर आणि तो किती पद्धतीने लिहून ठेवतो गोष्टी, या सर्व गोष्टी एकत्रीकरण आल्याच्या नंतर एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळतं. ठीक आहे, तर अशाच माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला खाली दिलेला नंबर आहे माझा, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. बाकी भेटूयात पुढच्या भागात. थँक्यू व्हेरी मच.